निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर, पुढे गाव दिसते आहे, तिथे जाऊन थांबूयात का? नको, त्या गावात जावंसं वाटत नाहीये. असं असेल तर इथेच थांबूयात. होय, त्या गावात नकोच जायला. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। ही कोण कुठली माणसं आपल्याला आपल्या संकटात भेटली? माणसं नाही, देवच आहेत. गावातल्यांनी आपल्याला बाहेर काढलं, पण यांनी आधार दिला. ह्यांचं बोलणं ऐकलं की वाटतं बघा, हे आपल्याला पुण्यात आपल्या गावात घरात राहायला देतील, गाववाल्यांना समजावतील. मला नाही वाटत तसं. असं का म्हणता तुम्ही? ही भली माणसं आहेत, पर जे गाव आपल्या जीवावर उठलं त्यांचं थोडीच ऐकणार आहे. ऐकतील. अहो, ते बोलत बसले की वाटतं की देवच त्यांच्या मुखातून बोलतो आहे. तुला आज ठेवू नकस. म्हणजे आपण पुढं काय करायचं याचा विचार करायला लागत. म्हणजे दुसरं गाव बघायचं? होय. आणि ह्या गावचं तिकडं कुणी आलं तर? ते काय नाही, हेच आपल्याला ह्यातून बाहेर काढते. कोण म्हणायचं तुम्ही? हे श्री जालिंदरनाथ आहेत आणि मी त्यांचा शिष्य कानिफनाथ. भिक्षा द्यायला कोणीतरी. आता भिक्षा नकोय आम्हाला. मग काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. बोला की. तुम्ही तुमच्या गावातून एका स्त्रीला ही डाकीण आहे म्हणून हाकलून लावले. तिच्यासोबत तिच्या पतीलाही यामुळे गाव सोडावं लागलं. बरं होय, आम्ही हाकललं. काय म्हणणं आहे तुमचं?
तुम्ही त्या स्त्रीला आणि तिच्या पतीला सन्मानाने गावात बोलवून घ्या. अहो पण डाकिनीला कसं घेणार गावात? सांगा की. तुम्हाला काय माहित किती डाकीण आहे ते? किती डाकीण आहे ते? किती डाकीण आहे ते? समजा गाव साक्षी हाय. काय रे? हा? त्या टाकीमुळं गुरं मरायला लागली. काय रे? अन्न धान्य बी पुरणा. माणसं आजारी पडायला लागली. काय काय जण तर हातपाय झडून मेली. हाय. हे सगळं त्या स्त्रीमुळे झालं. कशावरून? आमच्या डोळ्यांनी बघितलंय ना हो आम्ही. काय आम्ही सगळ्यांनी हे बघितलंय. पहा, हे पहा, ही अंधश्रद्धा आहे. ही समजूत चुकीची आहे. तुम्ही एका स्त्रीचं पर्यायानं तिच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करता आहात. हे साधूभाऊ आपल्यासाठी गावात गेलत खरं, पण आपल्याच डोक्याला ताप होईल असं नाही का वाटत? ते कसं काय? अगं गावातल्याच समजणार नाही का का आपण हितच आहे ते. खरंच की. आपल्याला हुडकत येतात ते. मग वाचणं अवघड आहे. पर ते साधू आहेत की आपल्या सांगती. अगं अख्खं गाव चालून आलं तर काय करणार आहेत दोघं? डाकीन डाकीन म्हणून माग अख्खं गाव मारायला आलं होतं की. तेव्हा वाचलो. परत आले तर एवढं मोठं वन आहे इथं. इथं कुठं हुडकायचं ते? अगं जीवच घ्यायचा तर कधी बी येत्याल. हुडकून काढत्याल. तुम्ही असं मानल्यावर मला बी भ्या वाटायला लागलंय. म्हणून मी म्हणत होतो त्या दोघांनी जिथं जायला पाहिजे होता. अरे तुम्ही माणसं आहात की राक्षस? निष्पाप लोकांना असं मारणार तुम्ही? काय ज्ञान आहे तुम्हाला? अज्ञानी आहात तुम्ही. बर, आमासनी काय समजत नाही. बर सांगा, हे जोडपं हाय कुठं? अव इथं घाबरून बसण्यापरीस काहीतरी काम केलं असतं. इथं काय काम करणार आहे? साधू बुवा बसणार आहे तिथं. जागा थोडी स्वच्छ केली असती. ते आणि आपण काय राहणार आहे? आवर तेवढीच त्यांची सेवा. बर, तो बघ अगं तो बघ. मी म्हटलं ते खरं झालं ना. आता हो काय करायचं? आता काय करणार? तो गावात जाऊन सांगणार का आपण हित आहेत ते? साधू बुवा बी आले नाहीत अजून. आता त्यांच्या मागावर समधी जण येणार. आधी तुला नंतर मला मारून टाकणार. चल 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 इथून निघू. चाललो. साधू बुवा आधी येऊ द्या, मग जाऊ आपण. त्यांना मारायचा विचार सोडून द्या.
आमच्या गावचं भलं आमासनी बघायला नका का? सांगा कुठे आहेत ते? हे पहा, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. त्यांना काहीही होऊ देणार नाही. उलट तुम्ही विचार करा की तुमचं कुठे चुकतंय ते. आम्ही पुन्हा येऊ. आदय आदय अलर्ट निरंजन 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 वाचलो 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 वाचलो. अरे बघा, मी आता डाकिनीला बघितलं. कुठं? वनात. आता तिला मोकळं सोडलं नाही पाहिजे. हो हो हो. उठ रे, उठ आहे तुझं. उठ म्हणलं ना. त्यांना विचार कुठे चालले ते. जाऊ दे रे, कुठे का जाईना. अगं तसं नाही, राजांकडे निघाले असेल तर. होय. ओ साधू बुवा, कुठे चाललात ते तरी सांगून जा. मी राजवाड्यात चाललो आहे. राजवाड्यात कशाला? आमची तक्रार करायला का? तुम्ही तळघरात कोणी जाणार नाही तेवढं पहा. आमचे आता तेवढेच काम राहिले आहे का? तुम्ही जाऊ नका. दुसरं कोणी जाणार नाही ते मी पाहतो. मी म्हणालो तसंच झालं. ते राजांकडेच गेले. त्यांची जुनी ओळख असणार बघ. तू माती खाल्लीस ना, तेच सांगतील राजाला. गोरक्षची द्विधा मनस्थिती झाली आहे. त्याला गुरुच्या देहाचे रक्षणही करायचे आहे आणि लोककल्याणाचे कार्यही करायचे आहे. यातून काय निर्णय घ्यावा हे त्याला समजेना. निर्णय कसा घेणार? तर तो गेला गुरूंना भेटायला. आता त्रिविक्रमच्या देहात जो मच्छिंद्र आहे तो काय निर्णय घेतो हे महत्वाचे आहे. आदय आदय अलर्ट निरंजन निरंजन निरंजन. आपण कोण? मी गोरक्षनाथ त्रिविक्रम राजांना भेटायला आलो आहे. मला वाटलं भिक्षा मागायला आला आहात. मला महाराजांना भेटायचे आहे. कुठून आलात आपण? राजधानी बाहेर जे शिवालय आहे मी तिथून आलो आहे. मंदिरासाठी धान्य, कपडे आणि बरंच काही पाठवलं गेलंय. मग ते ऋषी भिक्षा मागायला का गेले असतील? आल्यापासून त्या मंदिराकडे फार लक्ष आहे महाराजांचं. काहीतरी कोड आहे तिथे. तुम्ही तिथेच राहता का? होय,
मला महाराजांना तात्काळ भेटायचे आहे. महत्वाचं कार्य आहे. महाराजांना कल्पना आहे का की तुम्ही येणार आहात? होय, तुम्ही खात्री करू शकता. या. गोरक्ष, गोरक्षची मला चाहूल लागली आहे. गोरक्ष मला भेटायला येतो आहे. यज्ञातल्या विभूतीचा सुंदर सुवास यावा तसा सुगंध सगळीकडे पसरला आहे. होय, गोरक्षच येतो आहे. ये गोरक्ष, तुला भेटायला, तुला पाहायला मी उत्सुक आहे. मी वाट पाहतोय गोरक्ष. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. अद्भुत चैतन्य रूप गोरक्ष, दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख यांचं एवढं प्रेम. गोरक्षनाथांना तर मी पहिल्यांदाच पाहत आहे. अलख निरंजन हो. ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. आसन ग्रहण कर. आपण बसून घ्यावं राजन. गोरक्ष, ही माझी धर्मपत्नी रेवती. हे गोरक्षनाथ. देवी, आपल्याला पाहून दोनच योग आहेत असं जाणवलं. एकतर तुमच्याकडून लोककल्याणाचं मोठं कार्य घडेल, नाहीतर खूप मोठं पाप घडेल. माझ्या आणि राज्याच्या हिताचं जे आहे ते घडेल. महादेव आपल्याकडून जे मंगल असेल ते करून घेऊन. तुम्ही तळ शिवालयात राहता आणि कोण असतं तुमच्या सोबत? शिवालयाची सेवा करणारे असतात. आणि गोरक्ष राजवाड्यात आला
पण मच्छिंद्रच्या देहाचे काय? तिथे काहीतरी संकट उभे राहू शकते हे गोरक्षलाही ध्यानात आले नाही. मच्छिंद्रचा देह सुरक्षित असणं किती महत्वाचं आहे हे केवळ गोरक्ष आणि मच्छिंद्रलाच समजू शकतं.